अमरावती जिल्ह्यात वाढता कोरोना पाहता आता मनपा प्रशासन सतर्क झाला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध थेट कारवाईला सुरुवात केली आहे। सर्व स्वस्त निरीक्षक कर्मचारीसह पोलिसांच्या सुरक्षामध्ये गाडगेनगर, कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ कार्यालय आदी परिसरातील रस्त्यावर कारवाई करण्यात आली। कोषागार कार्यालय रस्त्यावर अनेक नागरिक मास्क न लावता आढळून आले, त्यात त्यांना थांबवून त्यांना 300 रुपयाचा दंड देण्यात आला। तर याच ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या पोलीस कर्मचारीने मास्क न लावता त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस कर्मचारीने हुज्जत घातली। शेवटी कार्यवाहीला पोलीस आयुक्त समोर जावं लागेल या भीतीने त्याने दंड स्वीकारला। विदर्भ न्यूजने मंगळवारी प्रसारित केलेल्या मुद्रांक कार्यालयात गर्दी नियमांची 3-13 हा वृत्तांत प्रसारित केल्याने न्यूजची दखल घेऊन थेट मुद्रांक कार्यालयात जाऊन गर्दी आढळून आल्याने तेथील मुद्रांक विक्रेत्यांना मनपा अधिकारी अरुण तिजारे यांनी चांगलेच फटकारले। काही वेळानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाणाऱ्या अनेक नागरिकांनी मास्क न लावता आढळून आले। त्यांच्या येथील संगणकसह इतर विभागातील कर्मचारीला सुद्धा दंड स्वीकारावा लागला। त्यातही कर्मचारीने हुज्जत घातल्याने तिजारे यांनी कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठांना तक्रार देण्यात आली। या थेट कारवाई मोहिमेला मनपा स्वस्त निरीक्षक चोरपगार, वरिष्ठ स्वस्त निरीक्षक जेठे, भुरे, पाटील आदीसह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। ही कारवाई सुरू आहे। पहिले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली, त्याच्यानंतर इरविन चौक, आता कलेक्टर ऑफिसच्या अंदरला भाग आणि बाहेर जे लोक बिना मास्क न लावता फिरत आहे सार्वजनिक स्थळी त्यांच्या विरुद्ध कारवाई घेण्यात येत आहे। आपल्याला कोणत्या अडचण निर्माण होत आहे का? आता इथं वाद झाला आहे। आता बरेचसे जण म्हणतात आम्ही लावत नाही, काय करता करून घ्या। 5-10 मिनटं ते समजा घोळ घालतात, त्याच्यानंतर मग ते दंड भरण्यास तयार होतात। म्हणतात आमचा दंड भरा, पावती द्या। आता या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत कधी वाद झाला? आता ते पोलीस कर्मचारी होते, ते म्हणे मी पोलीस कर्मचारी आहे। ते जात होते गाडीवरून त्यांच्या आईला घेऊन, पण त्यांच्याजवळ जे मास्क होतं ते सर्व ते असं गळ्यामध्ये असं खाली लटकलेलं होतं। त्यांच्या आईला मास्क बांधलेलं होतं। त्यांना विचारलं, मग त्यांनी ते मास्क म्हणे हे मास्क कुणाजवळ आहे का? तुम्ही माझ्यासोबत सिंधी चौकात चला, सिंधी कॅम्पमध्ये चला, तिकडे पहा किती बिना लोक मास्क आहे का नाही आहे, तिकडे पहा। तर ते आम्हाला तुम्ही सांगू नका, तुम्ही मास्क बांधलं नाही, तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं। त्याच्यामुळे त्यांनी ते हुज्जतबाजी घातली। त्यांना ते परत आले आणि त्यांनी दंड भरण्यास ते तयार झाले। आता त्यांना दंडाची पावती देण्यात येत आहे। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।